दसरा मेळाव्यासाठी उद्या शिवसेनेची बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली बैठक। वांद्र्यातील रंगशारदा या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नवी मुंबई दौऱ्यावर। शिंदेंच्या उपस्थितीत अंकुश कदमांसह 600 जणांचा प्रवेश। शेतमजुरांना श्रम नुकसान म्हणून 25,000 रुपये द्या या मागणीसाठी 30 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य मोर्चा काढू। शेतकरी नेते अजित नवले यांची माहिती। कोल्हापुरातील खड्ड्यांवरून आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना झापलं। 10 दिवसात रस्ते सुधारा अन्यथा हिवाळी अधिवेशनात हक्कभंग आणणार। आढावा बैठकीत क्षीरसागर यांचा आक्रमक पवित्रा। धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर। अनेक गावांचा संपर्क तुटला। लातूर गुलबर्गा रोडवरील पूल पाण्याखाली। साताऱ्यातील खटाव तालुक्यात पावसाचा कहर, अनेक गावांचा संपर्क तुटला। बंधाऱ्यावरील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली। नदी परिसरातील अनेक शेतं जलमय, पिकांचं मोठं नुकसान। सोलापूरच्या माढा तालुक्याला महापुराचा फटका, अनेक शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर, घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोसंबी उत्पादक शेतकरी आक्रमक। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी मोसंबी फेकल्या। मोसंबीला नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक। उल्हासनगरमध्ये अनधिकृत इमारतींवर कारवाईचे आदेश। महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिले आदेश। 65 अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।